हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बघूया की आपली स्केल, ज्याला आपण स्वरपट्टी म्हणतो, ती कशी ओळखायची. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, पेटीवरती मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक हे जे स्वर असतात ते आपण वाजवून बघायचे. म्हणजे काळी चारचा जर सा असेल, सा रे, हे काळी चार झालं. सा, तर ह्याच्या खालचे जे स्वर येतील, सा नी ध प म प ध नी सा, हे जे स्वर येतील ते स्वर तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणू शकले पाहिजे. म्हणजे व्यवस्थित तुमचा आवाज लागला पाहिजे त्या स्वरांना. कोणताही ताण तुमच्या गळ्यावरती येता कामा नये. त्याचप्रकारे मध्य सप्तकमधले स्वर सा रे ग म प ध. आता ह्या सापासून सा हे मध्य सप्तकातले स्वर येतात. तर इथे देखील तुम्हाला व्यवस्थित म्हणता आलं पाहिजे, कारण प्रत्येकाची पट्टी ही वेगळी असते. कुणाची जी असेल, कुणाची जी शार्प असेल, किंवा ए असेल, ए शार्प असेल. त्या प्रकारे तुमच्या गळ्याला तुम्ही सवय केली पाहिजे त्या पट्टीमध्ये म्हणण्याची. नाहीतर तुमचा आवाज फाटण्याची किंवा जास्त स्ट्रेन तुमच्या गळ्यावर येण्याची शक्यता असते. तर तुम्हाला काळी चारचा जो सा आहे, सा, हा सा म्हणून बघायचा आहे. त्याच्यानंतर जो रे येतो, काळी 5, तो सा, तो देखील तुम्ही षड्ज म्हणून बघू शकता. असं तुम्ही एकेका स्वरावरती सा मानून म्हटलं तर तुम्हाला कळू शकतं की आपला सा कुठला आहे ते. म्हणजे सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा, हे मध्य सप्तकातले स्वर झाले. तर तार सप्तकातले स्वर जे आहेत, सा रे ग म प म ग रे सा, रे सा रे ग रे सा, हे तार सप्तकमधले स्वर झाले. तर तुम्हाला म्हणताना ताण नाही आला पाहिजे गळ्यावरती. आता ही जी स्केल आहे, ही माझी स्केल आहे. त्याप्रकारे मी ही हार्मोनियम बनवून घेतलेली आहे माझ्या गळ्याच्या स्वरपट्टीप्रमाणे. तर तुम्ही प्रथम मध्य सप्तक, मंद्र सप्तक आणि तार सप्तक अशा वेगवेगळ्या सप्तकामध्ये तुम्ही स्वर म्हणून बघितले पाहिजे. तर तुम्हाला अंदाज येऊ शकेल की आपला सा कुठे आहे. काही जणांना तार सप्तकमधले स्वर म्हणजे वरच्या पट्टीतले स्वर म्हणताना गळ्यावर ताण येऊ शकतो. काही जणांचे सहज लागतात, तर काही जणांना ताण येऊ शकतो. वाईस वर्सा खालचे स्वर, मंद्र सप्तकातील जे स्वर आहेत ते म्हणताना सुद्धा गळ्यावर ताण येऊ शकतो. विशिष्ट पट्टीच्या खाली आपण म्हणू शकत नाही असं काही जणांना फील होऊ शकतो. तर ते बघून आपण ठरवावं की आपली पट्टी कशी आहे, कुठे आहे. म्हणजे तुम्ही जर मध्य सप्तकातला सा जर काळी 4 पकडला तर त्याच्यापासून तुम्ही सुरू करून पहिल्यांदा बघू शकता. सा रे ग म प ध नी सा, ही आहे
मंद्र सप्तक. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला जिथं आपल्या गळ्याला ताण येतो असं वाटत आहे तिथे म्हणायचं शक्यतो आपण टाळलं पाहिजे. आणि पहिल्यांदा तुम्ही ही प्रॅक्टिस जी आहे ही हार्मोनियमवरती करून बघू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही तानपुऱ्याचा वापर केलेला सर्वात उत्तम आहे. एकदा तुम्हाला तुमची स्केल कळली, ए असेल, जी असेल, जी शार्प असेल, ए शार्प असेल, कुठली जी स्केल आहे ती तुम्ही तानपुऱ्यावरती सेट करू शकता जर इलेक्ट्रॉनिक तानपुरा असेल तर. नाहीतर मग तानपुरा इन्स्ट्रुमेंट जर असेल त्याच्यावरही त्याप्रकारे तुम्ही स्वर लावून त्याप्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्या स्वरांची. अर्थात हे तुम्हाला एकदम नाही जमणार, पण हळूहळू जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल पहिल्यांदा हार्मोनियमवरती, त्यानंतर हळूहळू तानपुऱ्यावरती जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तशी तुम्हाला त्याची सवय होईल. पहिल्यांदा आपण हार्मोनियमवरती सारेगमपधनिसा हे म्हटल्यानंतर एक एक अलंकार तुम्ही करू शकता प्रॅक्टिस. 2 मात्रेचे अलंकार, 3 मात्रेचे अलंकार, 4 मात्रेचे, 5 मात्रेचे, 6 मात्रेचे. त्यानंतर हळूहळू जसे तुमचे स्वर पक्के होतील तसं तुम्ही तानपुऱ्याला स्विच ओव्हर होऊ शकता. हा एक त्याच्यामधला आपल्याला महत्त्वाचा भाग असं म्हणता येईल. जेव्हा आपण आपली पट्टी ओळखण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग मानला गेला. म्हणजे जनरली आपल्याला जर स्केल माहीत असतील, सी शार्प, जी शार्प, तर हे आपल्याला फायद्याचं ठरेल. पण आता तुम्ही म्हणाल की आपल्याला काय घेऊन करायचं आहे, सी तरी असू दे, डी तरी असू दे, जी तरी असू दे, पण ह्याचा संगीत क्षेत्रामध्ये, क्लासिकल म्युझिकमध्ये ह्याचा आपल्याला फार फार उपयोग होतो. तुम्ही जर एखादा तास आपण हार्मोनियम घेऊन बसलो तर आपल्याला ते करायला मदत होईल. म्हणजे आपल्याला जर आपण सराव केला तर आपल्याला कळेल हळूहळू सराव करून की आपली स्केल कुठली आहे. हे जे एकदा आपल्याला कळलं तर तुम्हाला त्याचा आयुष्यभर फायदा होईल. पण तुम्ही जर एखाद्या तासात तुमचं ते नाही होऊ शकलं, नाही जमलं, तर तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा हार्मोनियम घेऊन त्याच्यावरती काम करून तुम्ही ती स्केल आपली जी आहे ती ओळखू शकता हळूहळू प्रॅक्टिस करून. जर तुम्हाला तुमचा षड्ज कुठे आहे, कुठल्या पट्टीवरती आहे हे जर कळलं तर आपल्याला खूप फायद्याचं ठरेल. तर आपल्या माहितीसाठी आपल्याला माहीतच असेल की फिमेलचे स्केल्स आणि मेलचे स्केल्स हे दोन्ही वेगवेगळे असतात. कारण मेलचे जे स्केल्स असतात ते थोडे, त्यांचे आवाज जे असतात ते थोडे भारी असतात फिमेलपेक्षा. पण काही वेळेला असंही होऊ शकतं की मेलचे जे आवाज असतात ते थोडे नाजूक असतात, ते फिमेलच्या आवाजाकडे जाऊ शकतात. म्हणजे त्यांची स्केल जी आहे ती, आणि वाईस वर्सा जर फिमेलचा जे स्केल आहे काही जणांची भारी असते ना, म्हणजे फिमेलचे जे स्केल्स असते ती मेलच्या स्केलच्या आजूबाजूला जाऊ शकते. काही जणांची, सगळ्यांचीच असेल असं नाही, पण ही जाऊ शकते. तर त्याच्यासाठी मेलचे स्केल्स आणि फिमेलचे स्केल्स हे वेगवेगळे असतात. आणि ह्याच्यावरती रिसर्चसुद्धा झालेला आहे बऱ्यापैकी. या गोष्टीवरती स्केल्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. तर आपल्याला जी मेल स्केल्स आहेत आणि फिमेल आहेत त्यांना नावं द्यायची आहेत. म्हणजे मेलचे जे स्केल्स आहेत ते सी आहे, सी शार्प आहे, डी आहे, डी शार्प आहे, ई आहे आणि एफ आहे. हे मेलचे स्केल्स जे आहेत ते हे आहेत. म्हणजे त्यांना आपण नावं देऊया, मेल स्केल्सना आणि फिमेल स्केल्सना.
तर हे जे मी सांगितले ते मेलचे स्केल्स आहेत आणि फिमेलचे जे स्केल्स आहेत त्यांना जी, जी शार्प, बी, ए आणि ए शार्प हे जे स्केल्स आहेत हे फिमेलचे स्केल्स आहेत. म्हणजे बघा मी तुम्हाला दाखवेन इथे काळी 4 आहे, काळी 5 आहे, 1 2 3 4 5 हे काळी 4 काळी 5 हे जे आहेत हे इथून मध्य सप्तकातल्या 6 पासून हे सुरू होतं आहे. हा जर 6 पकडला तर काळी 4 असेल, हा जर 6 पकडला काळी 5 असेल. तर आपल्याला या प्रकारे प्रथम या पट्टीमध्ये 6 म्हणून बघायचं आहे, यानंतर ह्या पट्टीमध्ये 6 म्हणून बघायचं आहे. तर या प्रकारे या स्वरांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सीसुद्धा वेगवेगळी असते. जर साऊंड रेकॉर्डिंगमध्ये कोणी जर काम करत असेल तर त्यांना हे बऱ्यापैकी माहीत असेल आणि याच्यावरती संशोधन झाल्यामुळे ज्यांनी ह्याच्यावरती अभ्यास केला आहे त्यांना यामधली बरीच माहिती देखील असेल. तुम्ही देखील संशोधन करू शकता जर साऊंड रेकॉर्डिंगमध्ये काम करत असाल तर याच्यावरती अभ्यास करू शकता या गोष्टीवरती. म्हणजे याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचे जे स्केल्स आहेत ते वेगवेगळे असतात आणि वेगवेगळा त्याच्यावरती अभ्यास झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा एक ऑक्टेव आहे, याच्यानंतर हा एक आहे, इथून इथपर्यंत एक आहे आणि याच्यानंतर वरच्या 6 पासून पुढचा ऑक्टेव आहे, इथून इथपर्यंत तुम्हाला दिसत असेल. तर आय होप तुम्हाला याची आयडिया आली असेल की आपण आपली स्केल कशा प्रकारे ओळखू शकतो. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही काळी 4 मधल्या 6 मध्ये पहिल्यांदा षड्ज चा रियाज करून पाहावा. त्याच्यानंतर काळी 5 यामध्येही 6 लावून बघायचा आणि हार्मोनियमच्या प्रॅक्टिसच्या नंतर तुम्ही तानपुऱ्यावरती हे करून बघितलं तर अधिक उत्तम असेल. पण त्याआधी तुम्हाला हार्मोनियमवरती करून बघायला लागेल, त्यानंतरच तुम्ही तानपुऱ्याला स्विच ओव्हर होऊ शकता. तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील. ॲट म्युझिकल माधुरी देशपांडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.